मित्रांनो, सप्रेम जय भीम, नमो बुद्धाय. बहुजन संघटक या फेसबुक पेजवर पुन्हा मी आज आपल्याशी एका विषयावर बोलणार आहे. महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुका संपल्या आणि 23 तारखेला आता याचा निकाल लागणार. कोणत्या पक्षाचं महाराष्ट्रामध्ये सरकार येणार, कोणत्या आघाड्यांचं सरकार येणार, कोण आमदार होणार, कोण आमदार पडणार, कोणत्या पक्षाचे पडणार, याची सारी उत्सुकता आता आपल्याला 23 तारखेपर्यंत लागून राहील. आणि माझ्या मनातला जो मुख्य प्रश्न आहे की ह्या निवडणुका ज्या संविधानामुळे आल्या आणि जे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं आणि त्या संविधानातली अक्षरशः पहिल्या शब्दापासून तो शेवटच्या शब्दापर्यंतची सगळीची सगळी मेहनत जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि संविधान सभेने केली, त्याप्रमाणे आपल्या देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये ही सरकारी यंत्रणा चालू आहे काय? उत्तर येतं की नाही, चालू नाही. आणि निवडणुकीच्या काळामध्ये आता सर्रास मतदार विकत घेण्यासाठी पैशाचा, दारूचा वापर होतो. महाराष्ट्राचा मंत्री असलेला आणि भारताच्या BJP भारतीय जनता पक्षाचा प्रमुख एका विशिष्ट पदावर असलेला एक माणूस मुंबईच्या एका हॉटेलमध्ये जातो आणि तिथून पैसे वाटतो आणि त्याचा व्हिडिओ लीक होतो. कोण करतं हे? त्याच्याबद्दलची शहानिशा आता सुरू राहणार. निवडणुकीत कोण पक्ष जिंकून येईल आणि त्याच्यावर त्याच्या झालेल्या 3 FIRचं निराकरण कसं करता येईल हे पाहिजे. दुसरा BJPचा माणूस अतिशय पद्धतशीरपणे एका खेड्यामधल्या एका शेतीतल्या याच्यावर दारू साठा आणि पैसे ठेवतो आणि त्याच विभागाचा खासदार ते पकडून देतो आणि मग हे असं केलं, चुकीचं केलं, हे होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्य प्रवक्ता म्हणजे प्रवक्त्यापैकी मुख्य असलेला आणि खदखद मास्तर म्हणून ज्याने आपलं नाव कमवलेलं आहे त्या नितेश कराडेला त्याच्या गावातून वर्धेमध्ये येताना BJPच्या लोकांनी मारहाण केली जाते. BJPचे आमदार असलेले त्यांच्या पत्नी लोकांना पैसे वाटताना दिसतात. विद्यमान आमदार आणि आमदारकीसाठी उभा राहणारा काँग्रेस पक्षाचा माणूस एका सभेमध्ये दोघेही समोरासमोर येतात आणि खूप घोषणाबाजी करतात, वेगवेगळी घोषणाबाजी करतात. हे कशाचं लक्षण आहे? ही आपली लोकशाही प्रगल्भ झाली याचं लक्षण आहे? हे का बरं असं होत असेल? कोण याच्या पाठीमागे आहे? आणि मग थोडासा इतिहासाकडे प्रवेश केला तर आपल्या लक्षात येतं की ज्या विचारधारेने, जी स्वतःला सनातन विचारधारा म्हणवते, जी स्वतःला हिंदुत्ववादी विचारधारा म्हणवते, जी स्वतःला ब्राह्मण्यवादी विचारसरणी म्हणवते, त्या विचारसरणीच्या लोकांनी हे पद्धतशीरपणे हळूहळू हे षडयंत्र दिसत आहे आणि त्यांच्याच नियमाप्रमाणे ते आपल्याला कळू सुद्धा देत नाहीत. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला मोठं करणारी शिवसेना होती आणि या शिवसेनेचा हात धरून भारतीय जनता पक्ष मोठा झाला. आणि त्यावेळी त्या पक्षात काम करणारे जे बहुजन समाजाचे लोक होते, एकनाथ खडसे सारखे, गोपीनाथ मुंडे सारखे, या लोकांचा पद्धतशीरपणे आपण प्रभावी झाल्यावर काटा काढण्यात आला. आपल्या लक्षात सुद्धा आले. त्याची प्रकरणं अजून चालत आलेली आहे आणि आपल्यावर काही बालंट येऊ नये म्हणून त्यांच्या मुलींना पुन्हा आपल्या पक्षात घेऊन सत्तेत आणायचं, भावंडांमध्ये विरोध करायचा आणि पुन्हा भावंडांना एकत्र करायचं. हे कसं षडयंत्र आहे? एकाच घराण्याच्या लोकांनी वारंवार उभं राहत राहायचं आणि आपल्या पद्धतीनं सरंजामी पद्धतीनं चालवत राहायचं. हे काय भानगड आहे? आणि संविधान वाचवायच्या गोष्टी करतात, संविधानाप्रमाणे चालण्याच्या गोष्टी करतात, शेतकऱ्यांच्या गोष्टी करतात, बेरोजगारांच्या गोष्टी करतात. पण हे या अशा पद्धतीनं आपल्या देशामध्ये शक्य होईल? हा माझा
मोठा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. तुमच्या नोकऱ्या संपल्या, तुमचं शिक्षण संपलं, तुमची बेरोजगारी वाढली, शिक्षणामधली विवेकता खतम झाली आणि सारीच्या सारी सत्ता भांडवलदारांच्या हाती गेली. आणि हे भांडवलदार कोण आहेत? भांडवलदारांचं वैशिष्ट्य असं असतं की ते त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या सगळ्या लोकांना लाचार आणि गुलाम बनवतात. त्यांना काही उपायच नसते त्यांच्याशिवाय काम करायचा. अशा पद्धतीची परिस्थिती अलीकडे आपल्या देशामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रात आलेली आहे. महाराष्ट्रामध्ये एक प्रश्न उठतो की बाहेर देशाच्या कंपन्यांनी महाराष्ट्रात आणलेले उद्योग गुजरातमध्ये पळवले म्हणे, आणि एका उद्योगाचं नाव सांगतात आणि गुजरातमध्ये कसे गेले ते सांगतात. आणि तेच गुजराती केंद्रामध्ये अधिकारावर असलेले महाराष्ट्रात येतात आणि आपल्या सभा घेतात. आणि जेव्हा लक्षात येतं त्यांच्या की त्यांच्या सभेला कोणीही येत नाही, म्हणून भारताचा गृहमंत्री महाराष्ट्रात होत असलेल्या तिन्ही सभा ऐनवेळी रद्द करून पुढे जातो आणि त्याच्या लक्षात येतं की हे काही खरं नाही. महाराष्ट्रामधली बीजेपीची माजी खासदार एका छोट्याशा गावात जाते आणि तिथे हिंदू मुस्लिमांच्याबद्दल बोलते. त्यावेळी त्या गावात असलेले बहुसंख्य मुस्लिम लोक आणि अनुसूचित जाती जमातीचे लोक ती सभा उधळून लावतात आणि त्याचं पूर्णपणे चित्रीकरण केलं जातं आणि सगळ्या देशभर फिरवलं जातं. ही सगळी अस्वस्थता, ही सगळी अस्थिरता कशासाठी आली असेल बरं? याचं एकमेव उत्तर आहे की त्यांना बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेलं संविधान त्याप्रमाणे या देशाची सत्ता चालवायला नको. हे त्याचं सरळ सरळ गणित आहे. आणि मग त्याच्यासाठी ते त्याच संविधानातल्या कलमांचा असा पद्धतशीरपणे गैरवापर करतात की आपल्या लक्षात सुद्धा येत नाही. आणि दुर्दैव हे आहे की त्याच संविधानाने ज्या जाती जमातींसाठी प्रतिनिधित्व दिलं आणि त्यांच्यावर जबाबदारी दिली की त्यांनी इतरांचं सोडा, पण तुमच्या जाती जमातींसाठी तुम्ही या संविधानानुसार जर सत्तेमध्ये बसला असाल तर तुमचं प्रथम कर्तव्य आहे, आद्य कर्तव्य आहे की तुम्ही संविधानाप्रमाणे त्या अनुसूचित जाती जमातीच्या प्रवर्गाला समानतेच्या पातळीवर आणण्यासाठी, स्वावलंबनाच्या पातळीवर आणण्यासाठी आणि देशाचा अतिशय प्रगल्भ नागरिक म्हणून त्याला जगण्याचा हक्क मिळावा यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. पण तसं होताना दिसत नाही. उलट अशी गोष्ट दिसते की सारेच्या सारे विकास विकास या नावाने बोंबलत राहतात. आम्हाला विकास करायचा आहे. विकास करायचा आहे तर कशाचा विकास करणार? भारतीय संविधानाने जे सांगितलेलं आहे ते हे करतायत का? उत्तर आहे की नाही करत. उदाहरणार्थ, भारतीय संविधानाप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, एक कलम आहे. या कलमाप्रमाणे ग्रामपंचायतीपासून नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदा इथे जे लोक आहेत, इथे जे लोक येतात ते लोकप्रतिनिधी असतात. ते निवडणुकीने येतात. मग त्यांना काय करायचं असते? मग समजा उदाहरणार्थ नगरसेवक किंवा वॉर्ड मेंबर असेल किंवा जिल्हा परिषदेचा सभासद असेल किंवा नगर पंचायत समितीचा सभासद असेल, त्यांनी काय करायला पाहिजे? त्याच्यासाठी संविधानामध्ये सगळ्यात प्रथम तो ज्या ठिकाणी राहतो, ज्या वॉर्डातून तो निवडून आला, ज्या प्रभागातून निवडून आला, त्या प्रभागातली स्वच्छता, गटर्स, ड्रेनेज, पाणी, रस्ते आणि इतर गरजा, ह्या त्या प्रभागातल्या लोकांच्या इतर गरजा पूर्ण करण्यासाठी तो त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रमंडळावर निवडणुकीने निवडून गेलेला असतो. तो त्यांचा प्रतिनिधी असतो. पण आता ग्रामपंचायतीचे सभासद, नगरपंचायतीचे सभासद, पंचायत समितीचे सभासद, जिल्हा परिषदेचे सभासद हे करतात काय? हे ते करताना दिसत नाही. सगळं वरून आलेलं आहे. आपण ते कमिशन घेऊन वाटलं पाहिजे आणि जे काही करायचं असेल त्याच्यामध्ये आपलं कमिशन असलं पाहिजे. या एकाच अट्टहासापायी ते काम करतात आणि मग त्यांच्या निवडणुका चुरशीच्या होतात. त्या निवडणुका सामान्य माणसाच्या जीवन मरणाच्या राहतच नाहीत. त्या निवडणुका त्यांचा सत्तेचा, अहंकाराचा कलह तो निर्माण करतात. आमदार जे त्या राज्याच्या विधानसभेमध्ये निवडून दिलेले जातात, त्यांचं काय कर्तव्य असतं? आता निवडणुकीमध्ये जे आमदार उभे राहिलेले आहेत, जे निवडून येणार आहेत, त्यांना हे तरी माहीत आहे का की आमदार म्हणून मला तिथे काय करायचं आहे? आणि साऱ्या घोषणापत्रात, साऱ्या जाहीरनाम्यात आणि सारे बॅनरबाजीत, सारे पत्रकं पाहिले की लक्षात येतं की अरे, संविधानाने दिलेले एकही काम तुम्ही त्याच्यात का सांगत नाही आहे आणि तुम्ही सांगता आम्ही असं करणार, तसं करणार. कसं करणार तुम्ही? तुमचं काय कर्तव्य आहे, तुमची काय जबाबदारी आहे हे त्यांना कळत नाही. आणि मग सामान्य मतदारांचा गोंधळ. कारण मतदारांना सुद्धा भारतीय संविधानात काय दिलेलं आहे आपल्यासाठी
आणि आपण ज्यांना प्रतिनिधी नेमतो त्याने काय करायला पाहिजे याची सुद्धा नीट आतापर्यंत अभ्यास झालेला नाही दिसत. आणि त्याच्यामुळे होतं. आमदाराचं काय कर्तव्य आहे? त्याच्या प्रदेशामध्ये प्रथम त्याने उद्योग वाढवले पाहिजेत, शिक्षणावर त्याचं लक्ष असलं पाहिजे आणि शिक्षण अतिशय दर्जेदार आणि सर्वांना मिळालं पाहिजे याची त्याची जबाबदारी असेल. कृषी, रोजगार, करधोरण अशा मोठ्या स्वरूपातील गोष्टींसाठी राज्य सरकारच्या धोरण ठरविण्यासाठी आमदार असतो. म्हणजे आमदाराचं काम आहे की राज्य सरकारचं धोरण ठरवणे, आणि ते धोरण कृषी विषयक असलं पाहिजे, ते कर विषयक असलं पाहिजे, उद्योग विषयक असलं पाहिजे, रोजगार विषयक असलं पाहिजे. हे फक्त बोलतात पण होत नाही. कारण त्याच्यासाठी हाऊसमध्ये, सभेमध्ये, सभागृहामध्ये ते विधेयक मांडायचं असतं, ते प्रश्न विचारायचे असतात आणि तिथे त्याची व्यवस्था केली पाहिजे. आणि या धोरणानुसार जेव्हा धोरण ठरेल ते धोरण अंमलबजावणी करायसाठी तुमच्याजवळ वित्त विभागामध्ये पैसा कुठे आहे? तो पैसा कसा जमा होतो? या सगळ्या जाहीरनाम्यांची आता मी जेव्हा चर्चा करतो तेव्हा माझ्या लक्षात येतं की हे देणार, ते देणार, ते देणार. अरे बाबा, देणार आहे ठीक आहे ना, पैसा कुठून आणशील? तुझ्या घरातून आणशील. आणि मग जे प्रस्तावित आमदार आहेत जे आता पुन्हा पुन्हा उभे राहतात, 5 वर्षात त्यांची 4 पट, 5 पट, 6 पट संपत्ती वाढते, तेव्हा त्या आमदाराची संपत्ती वाढते, पण त्याच्या मतदारसंघातला गरीब मतदार मात्र अतिशय हालाकीचं जीवन जगत राहतो. याला संविधानाने दिलेले अधिकार आणि कर्तव्य म्हणायचे. जे खासदाराला आम्ही निवडून दिलं त्या खासदाराचं काय काम आहे? संविधानाने सांगितलेलं काम तो खासदार करताय का? खासदाराचं काम असतं की देश पातळीवर राष्ट्रीय सुरक्षा कशी असावी याच्याबद्दलची त्याची जबाबदारी असते. आंतरराष्ट्रीय व्यापार कसा करायचा, दुसऱ्या परदेशातील सरकारशी आपले संबंध कसे असले पाहिजे, व्यापार कसा असला पाहिजे याच्या संदर्भातलं धोरण ठरवायसाठी खासदाराचा अधिकार असतो, त्याची जबाबदारी असते. मागासलेल्या वर्गांचा विकास कसा करता येईल, हे मागासलेले वर्ग समानतेच्या पातळीवर कसे आणता येतील यासाठी त्यांनी संसदेमध्ये हा प्रश्न विचारला पाहिजे आणि धोरण ठरवलं पाहिजे. भ्रष्टाचार आणि महागाई याला कसा आळा घालता येईल, कारण भ्रष्टाचार आणि महागाई हे कमी वर्गाचं काम होते. आणि या आपल्या देशातली गंमत अशी आहे की जो भ्रष्टाचार करतो किंवा लाच देतो, तो लाच दिल्यानंतर तो म्हणतो की आपण भ्रष्टाचार मुक्त होऊया. म्हणजे मी स्वतः लाच देणार आणि मी सांगणार की भ्रष्टाचार मुक्त होणार. घेणाराही तितकाच जबाबदार असतो जितका देणारा जबाबदार असतो. हे आपल्या देशामध्ये अजून समजलं नाही. उद्योग, शिक्षण, कृषीला चालना, स्थानिक कामासाठी विकास निधी, तरुणांसाठी रोजगार अशा अनेक पद्धतीने काम करून धोरण ठरविणे आणि त्या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी त्या देशामधला वित्त वापरणे, पैसा वापरणे, त्याचं बजेट तयार करणे, ही कामं खासदारांची असतात. पण आज आपण हे पाहतो गेल्या 73 वर्षामध्ये हे निवडून आलेले ग्रामपंचायतीपासून तर संसदेपर्यंतचे सगळे लोकप्रतिनिधी भारतीय संविधानाने दिलेले त्यांच्या जबाबदाऱ्या ओळखत नाहीत, त्यांच्या अधिकारांची त्यांना काही किंमत नाही. आणि बस, आणि मग शेवटी लक्षात येतं की ज्या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पासून संविधानाला विरोध केला तेच लोक पुन्हा सत्तेत येतात आणि सत्ता चालवण्यासाठी या सगळ्या लोकप्रतिनिधींचा वापर करतात. कुठे संविधान राहणार? आणि ह्या विचार करताना जेव्हा एक गोष्ट प्रामुख्याने आमच्या लक्षात येते ती ही की बघा, संविधानाने जाती जातीमध्ये सामंजस्य निर्माण करायचा प्रयत्न केला होता. धर्मनिरपेक्षता हा शब्द वापरून सगळे धर्म संसदेमध्ये किंवा राजकारणामध्ये किंवा सार्वजनिक जीवनात त्यांच्या प्रगतीसाठी आडकाठी होणार नाहीत याची दक्षता घेण्याची गरज आहे असं संविधान सांगतं. परंतु ते होत नाही. जातींची समानता असली पाहिजे आणि जाती नष्टच केल्या पाहिजे, कारण जाती ही विषमतेची उतरंड आहे. आणि ह्या जाती निर्माण करणारे माणसं एकापेक्षा वर दुसऱ्या जातीत, दुसऱ्यापेक्षा वर तिसऱ्या जातीत, या पद्धतीनं चातुर्वर्ण्य व्यवस्था कायम आपल्या डोक्यावर बसते. भारतीय संविधानाने त्यांच्या अंमलबजावणीपासून आता 73 वर्षामध्ये ही जाती व्यवस्थेची उतरंड समानतेच्या पातळीवर आणायला हवी होती, पण ते दिसत नाही. उलट आता जसजशी लोक शिकले, शहाणे झाले असं सांगतात, तसतशी जाती व्यवस्था पक्की झालेली आहे. आणि जातीसाठीच संविधानाने मला आरक्षण दिलं म्हणून भांडणं करायचे. आपल्या लक्षात येत नाही की हे कोण करतं. आम्ही पहिल्यांदा काँग्रेसला विरोध करत होतो, मग आता बीजेपीला विरोध करत आहे. आता ते पक्ष आहेत, पण हे पक्ष कोण आहेत, हे पक्ष कोण चालवतात हे आपल्या ध्यानातच येत नाही. हे असे पक्ष आहेत की ज्यांना सरंजामशाही पद्धती पाहिजे आहे, ज्यांना घराणेशाही पाहिजे आहे, आणि त्यांना या देशाची 95% जनता, 85% जनता कायम लाचार आणि गुलाम राहिली पाहिजे, ही यांची मेंटॅलिटी आहे. आणि त्याचं अतिशय चांगलं उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं. कधी कधी एखाद्या
वैद्यकीय महाविद्यालयाचा डॉक्टर असतो, डीन असतो, तो अनुसूचित जमातीचा आहे. म्हणून एखादा त्याच विभागाचा खासदार येतो आणि त्याला संडास साफ करायला लावतो, कारण तो भंगी समाजाचा आहे. म्हणजे जाती व्यवस्था पक्की आहे. एखादा अनुसूचित जातीचा बौद्ध समाजाचा असतो आणि त्याला प्राचार्य व्हायचं असतं, परंतु तो बौद्ध समाजाचा असल्यामुळे त्याला प्राचार्य पद देण्यात येत नाही. जनरलमध्ये त्याची वर्णी लागत नाही. आणि जे लावतात ते जर लाचार असणारे लोक असतील तरच त्यांना हवे असतात. स्वाभिमानी आणि बाबासाहेबांच्या विचारांचे, भारतीय संविधान जपणाऱ्या विचारांचे लोक नाही हवे आहेत. आणि म्हणून आज माझ्या डोक्यात हा प्रश्न आला की ही अवस्था जी इतकी बिकट आलेली आहे, याचं पुढे काय होईल. आणि याच विषयावर चर्चा करण्यासाठी मी आपल्यासमोर उभा आहे. मित्रहो, महाराष्ट्र नावाचा जो आपला प्रदेश आहे, या प्रदेशाची उत्पत्ती महारठ्ठ या शब्दापासून झालेली आहे. महारठ्ठ म्हणजे महान राष्ट्र असा जरी शब्द असला तर त्याच्यामध्ये मूळ शब्द आहे महार. आणि जे राज्यकर्ता आहेत, ज्या प्रदेशात राज्य करतात ते महारठ्ठ, हे महारांचं राष्ट्र आहे. 12व्या शतकामध्ये श्री चक्रधर स्वामीच्या स्मृतिस्थळामध्ये एक विधान आलेलं आहे. ते म्हणतात की जा तुमच्या महारांच्या महाराष्ट्राबाहेरी, हा महारांचा महाराष्ट्र आहे, त्याच्या बाहेर तुम्ही गेलं पाहिजे. म्हणजे सिद्ध होतं की हा महाराष्ट्र महारांचा आहे. 3ऱ्या-4थ्या शतकामध्ये एक उल्लेख आलेला आहे. श्रवणबेळगोळ नावाच्या किल्ल्यावर हा शिलालेख कोरलेला आहे. तिथे लिहिलेला आहे, दिन्नले गहिल्ले उल्लविरे तत्त महारठ्ठे. अरे, ज्यांनी दिलाय, ज्यांनी स्वीकारलाय आणि ज्यांनी सगळ्यांना स्वाभिमानानं जगण्याचं स्वतंत्र दिलेलं आहे, त्याला महाराष्ट्र म्हणायचं. हा महारांचा महाराष्ट्र आहे. इथले मूळ निवासी आहे महाराष्ट्रातले, पण ते आपल्या लक्षात येत नाही. 16व्या शतकामध्ये श्री शिवाजी महाराजांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं. आणि काय गंमत आहे, त्यांनी मराठा हा शब्द वापरला, मावळा हा शब्द वापरला, त्यांनी रयत हा शब्द वापरला. आणि शिवाजी महाराजांनी मावळे या शब्दामध्ये महाराष्ट्रातले सगळे महार, 12 बलुतेदार अलुतेदार यांना स्वीकारलं. म्हणजे प्रमुख स्थानी कोण होते? महार होते. आणि सगळे किल्ले, सगळ्या तटबंदी आपल्या लक्षात येईल, हा असा प्रकार होता. आणि त्याच्या आधारावर त्यांनी रयत उभी केली. परंतु शिवाजी महाराजांना पद्धतशीरपणे संपवायचं कटकारस्थान याच व्यवस्थेने केलं, जी खोटी व्यवस्था आहे. खोटं बोलून आपल्याला फसवणारी आणि फसवून आपल्याला संपवणारी व्यवस्था, ज्याला आपण सनातनी व्यवस्था म्हणतो, त्याचा कोण अभिमान, केवढा अभिमान. शिवाजीच्या नंतर संभाजीला संपवण्यात आलं आणि हळूच पेशवाई आणली. आणि पेशवाईवाल्यांनी पहिलं काम काय केलं? या महारांना सगळ्यात प्रथम अतिशय गलिच्छ, अतिशय खालच्या दर्जाची वागणूक दिली. आजही ते सांगतात की या अस्पृश्यांना, या अस्पृश्य समजतात, अस्पृश्यांच्या कमरेला झाडू लावा आणि तोंडाला गाळगं लावा. ते चालत असतील तर ज्या रस्त्याने चालत असतील त्यांची सावली सुद्धा पडू नये. ते जिथलं पाणी पित असतील ते पाणी खराब होईल, बाटलं जाईल. एवढी हीन दर्जाची वागणूक यांनी याच प्रभावी असणाऱ्या, राज्यकर्त्या असणाऱ्या नागवंशीय लोकांच्या, मौर्यवंशीय लोकांच्या, बौद्धवंशीय लोकांच्या वंशजांवर ही पाळी आणलेली आहे. त्याचा परिणाम काय झाला? ज्यावेळी हे दुःख अतिशय अनिवार्य झालं, या दुःखाला तोडच नाही, आता आपण काय करू शकतो, अशा वेळी स्टार्ट नावाचा इंग्रजी अधिकारी येतो आणि इंग्रजांच्या सत्तेशी हे महार लोक जुळतात. आणि 1 जानेवारी 1818ला महाडच्या भीमा कोरेगावचा तो संघर्ष होतो. आजही किती लोक जातात भीमा कोरेगावच्या स्तंभावर आपले तिथं श्रद्धांजली वाहणार आहे. सारे महार, तिथे त्यांची सगळी नावं लिहिलेली आहे. या महारांनी काय केलं? 500 महारांनी 28,000 पेशव्यांच्या फौजेचा धुव्वा उडवला. म्हणजे दुखणं अतिशय अनिवार्य झालं तरच ही महार जमात पूर्वाश्रमीची ताळ्यावर येईल का तोपर्यंत लाचारी स्वीकारत राहील? पेशवाई संपली, इंग्रजांचं राज्य आलं. आणि काय झालं?
इंग्रजांनी या देशामध्ये पुन्हा लोकशाही यावी म्हणून ही सगळी यंत्रणा निर्माण केली आणि त्या यंत्रणेचा अतिशय महत्त्वाचा भाग म्हणून भारतीय संविधान निर्माण झालं आणि आपल्या देशामध्ये लोकशाही सुरू झाली. लोकशाही सुरू झाल्याबरोबर सुद्धा या देशामधली जाती व्यवस्था कायम राहिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अस्पृश्य समजण्यात आलं, हिंदू समजण्यात आलं आणि हिंदूमधली ती जाती व्यवस्था समजण्यात आली. बाबासाहेब आंबेडकरांनी हा हिंदू धर्म झुगारून बौद्ध धर्म स्वीकारला की आम्हाला सन्मानाची वागणूक द्या आणि ज्या धर्मामध्ये अशी विषमता नाही, अशी जाती व्यवस्था नाही, असा उच्च नीच भेद नाही, सगळी माणसं सारखीच आहेत, देव आणि दानवांच्या गोष्टीच आपण सोडून दिल्या पाहिजे आणि माणसाचं जगणं कसं असलं पाहिजे, किती चांगलं असलं पाहिजे, आपले काय नियम असले पाहिजे, या बाबतीत त्यांनी भगवान बुद्धाचा बुद्ध धम्म पुन्हा एकदा नव्याने आपल्याला दिला. त्याचा काय परिणाम झाला? तरीही या सनातन्यांच्या डोक्यातली अस्पृश्यता गेली नाही. त्यांनी संविधान सुरू केलं पण पद्धतशीरपणे हळूहळू पुन्हा त्यांनी जाती व्यवस्था पक्की केली. आज बाबासाहेब आंबेडकरांमुळे पूर्वाश्रमीचे महार आणि नंतरचे झालेले बौद्ध शिकले, चांगले झाले, परंतु त्यांची जाती व्यवस्था त्यांनी तोडलीच नाही. ज्या बौद्ध झाले, बौद्धांच्या दात्यांनी दीक्षा घेतल्या, ते बौद्ध धर्मीय झाले, परंतु केंद्र सरकार ज्यावेळी काँग्रेसचं होतं त्यावेळी त्यांनी भारताच्या संविधानातील रिझर्वेशनचा मुद्दा या लोकांना लागू केला नाही. हे कोण लोक आहेत? महाराष्ट्रामध्ये केवळ महारांवर किंवा अस्पृश्यांवर किंवा अनुसूचित जातीच्या लोकांवर अद्याप सुद्धा अत्याचार होत आहेत. अत्याचार करणारे कोण आहेत? प्रत्यक्ष दिसणारा माणूस हा पाटील सरंजामदार असतो, मराठा असतो, पण त्याच्या डोक्यामध्ये ब्राह्मण आणि भूत भरवलेलं असतं, आपल्या लक्षात सुद्धा येत नाही. ही परिस्थिती आलेली आहे आणि त्यांना 2025 साली हे सगळं पुन्हा एकदा नव्याने उभं करायचं आहे, म्हणून आज सगळा सावळा गोंधळ सुरू आहे. माझा दादा, या गोंधळाला कोण संघर्षात उभं करेल? हा संघर्ष कोण उभा करेल? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचारच हा संघर्ष उभा करू शकतील. पण हा संघर्ष, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा संघर्ष त्यांच्या लोकांनी, त्यांच्या जातीच्या लोकांनी सामूहिक रीतीने एक संघ होऊन, संघटित होऊन लढला गेला तर यांची अवस्था खतम होणार, हे त्यांच्या पार 100 वर्षापूर्वीपासून जाणीव त्यांना होती. आणि म्हणून त्यांनी त्यांच्यामध्ये बरोबर आपसामध्ये भांडणं लावून दिली, आपसामध्ये कागाळ्या करणं सुरू केल्या. जे अनुसूचित जातीचे खासदार म्हणून निवडून गेले त्यांनी त्यांच्या अनुसूचित जातीसाठी काहीही करू नये, त्या पक्षाचा गुलाम राहायचं, मग तो कोणताही पक्ष असो. कारण भारतातले सगळे पक्ष आपल्याला वेगवेगळे वाटत असले तरी ते चालवणारे मात्र ब्राह्मणी विचारधारेचेच असतात, ते विषमतावादीच असतात, ते सरंजामदारच असतात, ते भांडवलदारच असतात. हे आपल्या कधीच लक्षात आलं नाही. आता तरी ती लक्षात घेण्याची गोष्ट आहे. आणि त्यामुळे या अनुसूचित जातीच्या आमदार खासदारांनी काहीही केलेलं नाही आणि आता तर पूर्णपणे देश अक्षरशः याला कसं वाचवता येईल, कारण त्यांनी त्यांच्या पद्धतीने सुरू केलेलं आहे. आणि याचं अतिशय चांगलं चित्र आता हे दिसतंय, विदीर्ण चित्र आहे. याला चांगलं कसं म्हणायचं? एकाच मतदारसंघात तेव्हा एक आमदार निवडून द्यायचा असतो आणि बौद्ध समाजाचे 5-5, 6-6 लोक उभे राहतात. त्यावेळी ते कसा या लढाईला तोंड देतील आणि हे राहतात तरी कसे राहतात? म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा विचार संपवायचा आणि त्यांचं फक्त डोकं त्यांचा मूर्ती, त्यांचा फोटो, त्यांचं नाव आपल्या समोर ठेवायचं. हे जे पद्धतशीर षडयंत्र आहे, या षडयंत्राला आपल्याला ओळखावं लागेल आणि नुसतं ओळखून भागणार नाही, त्याच्यासाठी आत्तापासून प्रयत्न करावे लागतील. मित्र हो, असू द्या तुमच्या पार्ट्या वेगळ्या, तुमचे संघटना वेगळे असू द्या, पण जी मुख्य लढाई आहे ती मुख्य लढाई आहे या देशातली ही ब्राह्मणी वर्चस्व व्यवस्था संपवली पाहिजे. ही कशी संपवता येईल? आज तुमच्या न्यायव्यवस्थेमध्ये 85% ब्राह्मणांचा भरणा आहे. आज तुमच्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये सगळे सचिव पातळीवरचे, कलेक्टर पातळीवरचे याच विचारधारेचे लोक आहेत. आज तुमच्या लोकप्रतिनिधींमध्ये जरी तुम्हाला ते बहुजन समाजाचे वाटत असले तरी याच विचारधारेने चालणारे लोक आहेत. हा लढा कसा आपल्याला कोणाशी लढायचा आहे? आणि हे लढणारे आपण कोण आहोत? आपण संघटित नाही, आपण एक नाही. आपल्यामध्ये इतके भांडण लावून दिलेले आहेत की या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला नाही वाटत एक तरी बौद्ध समाजाचा माणूस विधानसभेत जाईल. आरक्षणाच्या जागेवर, रिझर्वेशनच्या जागेवर जे सीट रिझर्वेशनची असेल तिथला जरी गेला तरी तो कोणत्या पक्षाचा असेल तो त्या पक्षाप्रमाणे वागेल. त्याला स्वयंभू आणि स्वतंत्र विचार करण्याची क्षमता असेल का? शक्यता वाटत नाही. आणि हे चित्र असं दिसतं की या चित्रामध्ये आपण कुठेच दिसत नाही. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार प्रत्यक्षात कुठेही दिसत नाही.
सारी गोंधळाची निर्माण परिस्थिती केलेली आहे. आणि जितका जास्त गोंधळ निर्माण होईल तितका पुष्यमित्र शृंग अधिक जास्त रामराज्य आणण्याच्या गोष्टी करेल, हे लक्षात घ्या. आणि हे जर संपवायचं असेल तर जे बौद्ध लोक आहेत, जे खरोखर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने वागतात, ते वेगवेगळ्या पक्षात असू द्या ना. माझी आपल्या सगळ्या आंबेडकरी विचारांच्या पक्षांना, लोकांना, विद्वानांना, प्राध्यापकांना, शिक्षकांना, नोकरदारांना, इव्हन मजुरांना, गरिबांना, शेतकऱ्यांना, सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणी तुमचे जेवढे लोक आहेत ते कोणत्याही पार्टीचे असू द्या, त्यांना एकत्र आलंच पाहिजे. त्यांचं संघटन आधी मजबूत करा. त्यांना एकत्र एका विचारावर येऊ द्या. आपण कधी पाहिले ब्राह्मण समाजाचे लोक जे अतिशय तुमच्यापेक्षा कमी टक्केवारीने आहेत, एक ब्राह्मण उभा राहिला त्याच्या विरुद्ध कोणत्याही पार्टीचा दुसरा ब्राह्मण उभा राहतो का? नागपुरातली गोष्ट घ्या, एक ब्राह्मण उभा आहे त्याच्या विरुद्ध दुसरा ब्राह्मण उभा आहे का? पण तिथे एक बौद्ध उभा आहे त्याच्या विरुद्ध किती बौद्ध उभे आहेत? हे साधं गणित आपल्याला कळू नये. पूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या विधानसभेमध्ये पहा, जिथे ब्राह्मण किंवा बीजेपीचे लोक उभे आहेत त्यांच्या विरुद्ध कोणी उभा आहे का? हे आपल्या लक्षात येईल. बीजेपीच्या विरुद्ध बीजेपीतून फुटून आलेला दुसरा माणूस उभा राहिला अपक्ष, असंच कधी चित्र पाहिलंय? उलट काँग्रेसमधून जे आपल्याला वाटतं की हे बरोबर आहे, काँग्रेसमधून फुटून आलेले किंवा काँग्रेसनं तिकीट दिलं नाही म्हणून काँग्रेसचे अपक्ष म्हणून उभे राहिलेले कितीतरी लोक आहेत. आणि मग तिथे जातीय समीकरण येतं आणि मग लक्षात येतं की कोण कसं करणार. आणि गंमत अशी आहे की तुम्ही काँग्रेसमधून निवडून या का बीजेपीमधून निवडून या, तुम्ही तर चालणार ब्राह्मणांच्याच डोक्याने, तुम्ही तर चालणार संघाच्याच डोक्याने. म्हणजे तीच अवस्था राहणार आहे. हे सगळं संपवायसाठी जी ताकद लागते, जो विचार लागतो, ज्याला आपण आंबेडकरी विचार म्हणतो, तो आंबेडकरी विचार आता जिवंत आहे असं दिसत नाही, नावापुरता राहिलेला आहे मित्र. त्याला प्रत्यक्ष जिवंत कृतीत आणायचं असेल तर आपल्याला उठलं पाहिजे, तरच आपल्याला हे शक्य आहे. साधा तहसीलदार त्याचं कर्तव्य विसरून आमदार सांगतो तसं तो वागणार, साधा कलेक्टर त्याचं कर्तव्य विसरून मंत्री सांगतो तसं वागणार, आणि साधा आमदार त्याच्या पक्षाचा जो श्रेष्ठी असेल तो सांगतो तसा वागणार. कुठे स्वातंत्र्य राहिलंय? कुठे संविधान राहिलंय? कुठेच दिसत नाही. आणि म्हणून आपल्याला हा विचार करायला लागेल की आपण काय केलं पाहिजे. आपण एकच गोष्ट केली पाहिजे, ज्या पद्धतीने त्या 500 महार एकत्र झाले आणि त्यांनी कोरेगाव भीमा हा संघर्ष जगाच्या इतिहासावर नोंदवला, आपण 500 सुद्धा एकत्र होऊ शकत नाही का हो? महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 500 कार्यकर्ते निर्माण झाले तर महाराष्ट्राची विधानसभा नव्हे, या देशाची संसद सुद्धा तुमच्या विचारसरणीला, तुमच्या कर्तृत्वाला घाबरून राहील, हे लक्षात घ्या. इतिहासात असं लिहिलेलं आहे. कार्ल मार्क्स जेव्हा मरण पावला तेव्हा त्याच्या शवयात्रेवर, त्याच्या प्रेतयात्रेवर 14 लोक होते. आणि कार्ल मार्क्सची कामगार चळवळ, दस कॅपिटल, हे पुढे नेण्यासाठी त्या 14 लोकांनी प्रण केला आणि जगभरात कामगार क्रांती घडवून आणली. ते 14 लोक एकत्र येऊन एका विशिष्ट विचारधारेला जगभरात नेऊ शकतात. तुमच्याकडे बाबासाहेब आंबेडकरांची आयती विचारधारा आहे. आपल्या डोक्याचं काहीच करावं लागत नाही. फक्त बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला प्रत्येक शब्द आणि शब्द, त्यांनी केलेली प्रत्येक कृती, त्यांच्या जीवनामधला प्रत्येक क्षण आणि क्षण आपल्याला आजही अतिशय स्फूर्तीने पुढे उभं करणारा राहू शकतो. पण आपण ते आतापर्यंत केले नाही. 14 लोक जर क्रांती करू शकतात तर महाराष्ट्रामध्ये 8% तुम्ही लोक आहात. तुम्ही सगळा महाराष्ट्र पालथा घालू शकता, सगळ्या देशाला दाखवू शकता. पण आपण आपल्यातच भांडणं करत राहतो. आणि काय गंमत आहे बघा, चांगला विद्वान असलेला माणूस, अतिशय चांगला फरडा बघता, ज्यावेळी पैसे घेऊन त्यांच्याच बाजूचा मखलाशी करतो आणि बोलत राहतो, तेव्हा लक्षात येतं की कुठे आंबेडकरी विचार आहे. एखादा माणूस खालपर्यंत असतो, त्याला माहीत असतं, पण त्याला पैसे दिले की तो आमदार म्हणून उभा राहतो. त्याच्या हे लक्षात येत नाही की त्याच्यामुळे कोणाचा फायदा आहे. त्याचा तात्पुरता फायदा झाला पण त्याच्या पिढ्यानपिढ्यांचं नुकसान होणार, हे कसं लक्षात येईल? मग ही गोष्ट आपण लक्षात केव्हा घेणार? ही आताच परिस्थिती आहे, वेळीच सावध झालं पाहिजे. नाहीतर आपल्याला गुलामीचं पुन्हा कमरेला झाडू आणि तोंडाला खळगं लावल्याशिवाय हे लोक आपल्याला सोडणार नाहीत. तुम्ही कितीही विद्वान असा, कुठल्याही खुर्चीवर बसा, तेच दाखवतात. आणि बाबासाहेबांच्या कथा आपण पाहतो ना, बाबासाहेबांच्या इतिहासात आपल्याला लक्षात येतं की बडोद्याच्या तिथे की बाबासाहेब नोकरीत गेले आणि हा महार आहे म्हणून त्याच्या चपराशानी जो बहुजन समाजाचा असेल किंवा ब्राह्मण असेल दुरून फायली फेकतो. हे चित्र तुम्हाला स्पर्श नाही करत की जाती व्यवस्था किती चिवट असते? तुमच्यामधला कोणीही अधिकारी जेव्हा मोठा होतो
त्यावेळी बाकीचे लोक त्याच्याशी कसं वागतात हे तुम्हाला आतापर्यंत कळलं नाही. कुठे सन्मानाची वागणूक आहे, कुठे समानतेची वागणूक आहे, कुठे बंधुभावाची वागणूक आहे. आणि जे असं करतात त्या लोक ते त्यांच्या जातीचे असले तरीही त्यांना ते खतम करतात. हा इतिहास आहे. कलबुर्गी घ्या, पानसरे घ्या, दाभोळकर घ्या, ही माणसं, गौरी लंकेश घ्या, ही माणसं त्यांची माणसं होती ना, परंतु त्यांना सुद्धा त्यांनी लागवलं नाही. अहो, त्यांचा स्वतःचा बीजेपीचा संस्थापक अध्यक्ष त्याला सुद्धा यांनी मारलेला आहे. ज्यांनी महाराष्ट्रात बीजेपी वाढवली त्या मुंडे साहेबांना, त्या प्रवीण महाजनांना सुद्धा यांनी मारलेला आहे, सोडलं नाही यांनी. आणि म्हणून हे लक्षात घ्या की त्यांची विचारधारा अतिशय चिवट आहे. ते त्यासाठी दिवस रात्र आपल्या स्वतःचं आयुष्य झोकून देतात. तुम्ही मात्र फक्त प्रसंग विशेषी. आणि आता तर आपल्यामध्ये प्रसंग एवढाच आहे, बुद्ध जयंती आली, आंबेडकर जयंती आली, महापरिनिर्वाण दिन आला, झालं तर दीक्षाभूमीवर जाण्याचा 14 ऑक्टोबरला विजयादशमी आली. याच्या पलीकडे काय करतो आपण? आता त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला या विचारधारेला तोडण्यासाठी प्रगल्भ कार्य करण्याची गरज आहे. आणि म्हणून ठीक आहे, ह्या पक्षात त्या पक्षात हे जाऊ द्या, त्या पक्षाचे जे पदाधिकारी आहेत, अधिकारी आहेत, अध्यक्ष आहेत, त्यांना त्यांचं करू द्या. पण सामान्य जी तुमची जनता आहे, जी या सगळ्या दारिद्र्याच्या खाईत ती ओरफडणार आहे, ती गुलामीच्या खाईत लोटली जाणार आहे, त्यांना वाचवण्यासाठी आपण त्यांना एकत्र आणलं पाहिजे. आणि म्हणून कोणताही हे वादावा नाही करायचा. आपण एक मोहल्ल्यातले जर हे एकत्र होतील, ते गाव एकत्र होईल. गाव एकत्र झालं हे बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट लिहिलं आहे. कोण कसा प्रतिनिधी होईल त्याच्याबद्दलची सगळी माहिती त्याच्यात दिलेली आहे. ते आपण न वापरता सगळ्या रिपब्लिकन पार्ट्या करतात. काय उपयोग आहे त्याचा? म्हणून माझी विनंती आहे की बघा, खूप मोठं अस्मानी सुलतानी नावाचं संकट आलेलं आहे. याचं अतिशय पद्धतशीर उदाहरण तुमच्या महागाईत दिसतं ना, याचं पद्धतशीर उदाहरण तुमच्या शिक्षणामध्ये आलेल्या बदलामध्ये दिसतं ना, याचं पद्धतशीर उदाहरण तुमच्या नोकऱ्यांमध्ये आलेल्या कंत्राटीकरणाचं दिसतं ना, याचं प्रत्यक्ष उदाहरण तुमच्या शेतीमध्ये जो शेतमाल पिकतो त्याच्यावर टाकणारी रसायनं आणि खतं हे किती भयानक विषारी आहेत आणि त्याचे दुष्परिणाम काय होतील हे तुम्हाला दिसतं ना. तुमच्या देशामधल्या औषध कंपन्या कशा पद्धतीने आरोग्याचं खराबीकरण करतात हे तुम्हाला दिसतं ना. कुठे तुमचं जीवन सुखर आणि सुसह्य राहिलंय? आणि तरीही आपण असेच एकमेकाशी भांडत राहू, तो या पक्षाचा, तो त्या पक्षाचा, तो असाच आहे, तो तसाच आहे. काही उपयोग नाही मित्र. कोणाच्या तरी आपण नेतृत्वात यावं असं कधी वाटत असेल, आपलं नेतृत्व आपण निर्माण करू का नाही शकत? तुम्ही जिथे राहता त्याच्या अवतीभोवतीच्या परिसराला गोळा करा. ते ठरवतील की हा माझा या गटाचा हा माणूस अधिपती. असे गट तयार करा आणि त्यांच्या अधिपतींचं पुढे जाऊ द्या. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये हेच सांगितलेलं आहे. ते आपण अंमलात नाही करत. आणि चुकीचा असो की बरोबर असो, एकदा जर एक विचार केला तर तो अंमलबजावणी केलीच पाहिजे त्याची. या निष्ठेने जर कामाला लागू तर या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार वाचेल. आणि मग मोठ्या हिमतीने आपण म्हणत राहतो की जा तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की तुम्हाला शासनकर्ती जमात व्हायची आहे. हे विधान बाबासाहेबांनी जेव्हा दिलं तेव्हापासून आजपर्यंत तुम्ही या देशाची शासनकर्ती जमात का बरं झाली नाही याचा कधी विचार केला आहे का? बाबासाहेबांनी लिहून ठेवले की अरे शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आपण कशासाठी शिकलो? जे शिकले आहेत त्यांचं संघटन झालंय का? त्यांनी संघर्षासाठी आपला काही आयुष्याचा वेळ दिलाय का? काहीच माहिती नाही. या देशाला फक्त बाबासाहेब आंबेडकरांचा विचार मानवतावाद शिकवेल, समता शिकवेल, स्वातंत्र्य देईल, बंधुभाव देईल. अन्यथा पुन्हा जाती व्यवस्थेच्या दलदलीत गुलामीसारखे आपण खिचपदक पडत राहू. यातून वाचा मित्र हो. आपण मला ऐकून घेतलं याबद्दल मी आपलं मनपूर्वक आभारी आहे. राहुल खांडेकरांचं एक वैशिष्ट्य आहे, त्याला असं वाटतं की रोज काहीतरी प्रबोधनाचं झालं पाहिजे, रोज आपल्याला काही लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि त्यांनी बसा घेतलेला आहे आणि वेळेवर याला बोल त्याला बोल. तो कामात असतो तरीही तो काम करतो. त्याच्याबद्दल खरंच त्याला धन्यवाद दिले पाहिजेत. आणि हे परिवर्तनाचं लोन, हे प्रबोधनाचं काम तो अतिशय चांगल्या रीतीने करत आहे. त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. आणि आपण सगळ्यांनी हे ऐकून स्वतः विचार करायला तयार झालं पाहिजे. तरच आपण माणसं म्हणून जगू. नाही तर लाचारांची फौज आपल्याला केव्हाही त्यांच्या फौजेतच ते सामील करून घेतील. धन्यवाद. जय भीम.